नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला पहिली महत्त्वाची ब्रेकिंग बातमी। मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिल्लीत दाखल झालेत। दिल्लीतल्या हॉटेल ताज मनसिंगमध्ये सध्या राज ठाकरे यांचा मुक्काम आहे। मनसेला महायुतीत घेण्याच्या हालचालींना आता चांगलाच वेग आलाय। राज ठाकरे अमित शहांना भेटणार आहेत। फडणवीसही दिल्लीतच आहेत। आज रात्री किंवा उद्या सकाळी या बैठकीची शक्यता आहे। राज ठाकरेंची गेल्या 4 दिवसातली ही दुसरी दिल्लीवारी। त्यामुळे मनसेला आता महायुतीत सहभागी करण्यावर हालचाली आता जोरदार सुरू आहे। संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडलेत। संदीप, काय सविस्तर माहिती? महायुतीत मनसेची एंट्री होणार? अगदी बरोबर आहे। खरं तर ही एंट्री होणार असं चित्र सध्या तरी राजधानी दिल्लीमध्ये दिसतंय। कारण राज ठाकरे ज्यावेळेला गाडीतून उतरून ताज मानसिंगमध्ये गेले त्यावेळेला आम्ही पत्रकारांनी त्यांना खरं तर गाठलं आणि त्यांना विचारलं की आज बैठक होणार आहे की उद्या बैठक होणार आहे। तर त्यांनी एक मिश्किल प्रतिक्रिया दिलेली आहे की मी कुणाला भेटायला आलेलो नाही, मला फक्त निरोप आलाय की या, आणि त्यांचा निरोप आल्यानंतर मी जाईन असं त्यांनी सांगितलं आहे। महत्त्वाचं हेच आहे, पुढच्या काही मिनिटांमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे भाजपच्या मुख्यालयामधून बाहेर पडतील। ते निवासस्थानाकडे जातील, कारण महाराष्ट्रासह अनेक राज्यांच्या कोर कमिटीची बैठक जी होती ती भाजपच्या मुख्यालयामध्ये सुरू होती आणि त्यामुळं कदाचित आजच ही बैठक होऊ शकते। अजून तरी राज ठाकरे यांच्या गाड्यांचा जो ताफा आहे तो हॉटेल ताज मानसिंगच्या खालीच उभा आहे। अजून त्या गाड्या गेलेल्या नाहीत। राज ठाकरे आणि अमित ठाकरे हॉटेलमध्ये हे दाखल झालेले आहेत आणि आजचा त्यांचा जो मुक्काम आहे तो या ताज मानसिंगमध्येच असणार आहे। महत्त्वाचं हेच आहे की देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे 2 महत्त्वाचे पदाधिकारी राजधानी दिल्लीमध्ये आहेत। त्यामुळे या बैठकीला विशेष असं महत्त्व म्हणावं लागेल। आज जरी ही बैठक वृषाली नाही झाली तरी ती उद्या सकाळी मात्र होणार आहे आणि अमित शाह यांच्या निवासस्थानीच ही बैठक होणार आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेला किती जागा दिल्या जातात किंवा मनसे किती जागांची मागणी करतं हे महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे राजकीयदृष्ट्या महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीनं राज ठाकरे यांचा हा दिल्ली दौरा अतिशय महत्त्वाचा म्हणता येईल। कारण फक्त लोकसभा निवडणुकांपुरताच नाही तर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांवरही या म्हणजे जो काही मनसे आणि भाजपची जी हातमिळवणी होणार आहे त्याचा परिणाम जो आहे तो विधानसभा निवडणुकांवर, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सगळ्या निवडणुका असतील यावर सगळ्यावर दिसून येईल, यामध्ये शंका नाही। पण राज ठाकरे हे ज्यावेळेला मुंबईतून निघाले होते त्याच वेळा त्यांच्या दिल्ली दौऱ्याची खरं तर चर्चा चालू झाली होती आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत असताना राज ठाकरे आणि अमित शाह यांची भेट होणं किंवा जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत ही बैठक होणं हे अतिशय महत्त्वपूर्ण मानलं जातं। त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात असतानाच 28 जागांची घोषणा अजूनही महायुतीकडून करण्यात आलेली नाही। फक्त 20 जागांची घोषणा जी आहे ती करण्यात आलेली आहे। त्यामुळे मनसेला नेमक्या मनसे किती जागांची मागणी करतं हे बघणं महत्त्वाचं आहे आणि भाजप हायकमांड देखील राज ठाकरे यांच्या पक्षाला किती जागा देतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। वृषाली, नक्कीच संदीप, खरं तर काही वेळापूर्वी भाजपची देखील एक महत्त्वाची बैठक आणि आज राज ठाकरे दिल्लीमध्ये 4 दिवसातली ही दुसरी दिल्लीवारी। त्यामुळे आता मनसेची एंट्री महायुतीत होणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।